your city, excited to see your face. Come on, don't leave me. It can't be that easy, babe. If you believe me, I can. Hi guys, welcome back to my channel. तर मी हा ब्लॉग थोडा वेगळा शूट करणार होती, बट ते काहीतरी वेगळंच होत आहे. तर मी जाणार होती मूवी बघायला, बट मला लेट झालं, मला ट्रॅफिक लागलं आणि त्यामुळे मी मूवी कॅन्सल करून फक्त आता खाणार आहे. आणि मी कॅमेरासुद्धा विसरली आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला माझ्या फोनमधून बघायला मिळेल. तर मी आता KFC आणि वाव मोमोजमधून काहीतरी ट्राय करून आणणार. KFCमध्ये मी एक मील आणि एक रॅप घेतला आणि वाव मोमोजमध्ये मी फर्स्ट टाईम वाव मोमोज ट्राय करते बाय द वे. आणि वाव मोमोजमध्ये मी मोमोज प्लेटर घेतला, लाईक विच हॅज 20 10 डिफरंट फ्लेवर्स हवे. अँड येस, तर हा ब्लॉग तुम्हाला 2-3 दिवसाचा बघायला मिळेल. हा छोटा नाही टाकणार मी. मे बी उद्या परवा मूवी बघायला जाणार, तेव्हा पण ब्लॉग. हे आहे KFCचं मील. दिस इज एक मील आणि हा एक रॅप. तर मी ट्राय करूया आपण रॅप. ज्या मोमोजबद्दल मी बोलत होती ते मोमोज हे आहे. यामध्ये 2 डिफरंट आणि 2 डिफरंट फ्लेवर, असं 2 डिफरंट आहेत, 2 डिफरंट. आणि यामध्ये मेव नाही आहे, मी तर मेवनीच आहे. रेड चटणी आहे फक्त. दिस इज 4-in-1. लेट्स ट्राय हाव इट इज. एक तर ह्याच्यामध्ये मेवनीज नाही आहे. मोमोजवर मेवनीज राईट डिश. मी मन भरून मोमोज खाणार आहे. दुसरा वाला पण काय हा थोडासा ऑइली आहे, बट चांगला. डोनेट दिसला पाहिजे ना. मी जसं बोललेली ना की मी डेझर्ट खाणार, डोनट खाणार मी, कॅटवाला, बिकॉज आय डोंट लाईक डार्क चॉकलेट. आणि मोडचा डोनट इज बेस्ट. इट्स नाईस. इट्स 10/10. गरम केल्यानंतर इट्स 100/100. वाव. सो गाईज, मी तिथे डोनट खाल्ला आणि त्याच्यानंतर मी सूपमध्ये गेली होती, जिथे 50% ऑफ चालू आहे. तर मी सूपमधून मला एक बॅग घेतली आहे. बॅग मी तुम्हाला दाखवेल, आता इकडे दाखवेल किंवा नंतर दाखवेल, बट आय विल शो यू द बॅग. इट इज नाईस आणि मस्त बॅग घेतली आहे मी सूपमधून. सो डन विथ टुडे. मी हॅव टेकन बॅग घेतली एक सूपची, त्याच्यानंतर खूप सारं खाल्लं आहे आणि मूवी कॅन्सल झाली आहे, बट उद्या मूवी बघायला. आणि उद्या आय विल ट्राय की मी कॅमेरामध्ये शूट करेन थोडेसे. तुम्हाला मी घरी जाऊन एक क्लिप दाखवली आहे झुकची बॅगची, मी तुम्हाला दाखवणार होते घरी आल्यावर. दिस इज द बॅग अँड दिस हॅज 2 compartments. अँड वी विल सी यू टुमॉरो. The next day. तोच ब्लॉग कंटिन्यू करते मी गाईस, कारण की तो ब्लॉगमध्ये मला दोन्ही दिवसाचा ॲड करायचं होतं. आणि ॲज आय सेड की मी मूवी बघायला जाणार होती, बट मग मला कॉकटेल 2चे रिव्ह्यू कळाले आणि त्याच्यानंतर मी ते कॅन्सल केलं. अँड सेकंड थिंग की मी आता जाणार आहे सोशलमध्ये, तिथे बसून मी तुम्हाला प्रॉपर सांगेल कॉकटेलचं मला काय कळालं.
अँड सेकंड थिंग की आता मी मूवी नाही बघणार, तर मी सोशलमध्ये जाणार आणि हा ब्लॉग म्हणून मी कंटिन्यू करते. आणि काल मी झुडिओमधून चप्पलसुद्धा घेतली आणि ही न्यू बॅग तुम्हाला वरती जाऊन दाखवते. तर मी सोशलमध्ये आली आणि मी ब्लॉग करायला विसरले. तर मी इथे तंदुरी मोमोज खाऊन झालेत माझे आणि मी ब्लॉग बनवायला विसरले. आता मी खाते धाबा स्टाईल चिकन विच इज विथ रोटी अँड नान. तंदुरी मोमोज पण खूप छान होते आणि ते असे मोमोज वाटत नव्हते, फिलिंग पण खूप छान होती. इट वॉज नाईस. मी ह्याच्याबद्दल बोलत होती. दिस इज धाबा स्टाईल कुकरमध्ये आलेलं. ॲक्च्युली मी तो फोटो घेतला आहे, तो पॉपअप करेल. अँड नान अँड रोटी आणि कांदा ॲज एव्हरी वन्स फेवरेट. आणि ह्याच्यानंतर मी मोमोजचा पण फोटो पॉपअप करेल बिकॉज मी व्हिडिओ काढायला विसरलेली. आता इथे आहे बिर्याणी अँड चटर पटार. इथे आहे शेफ स्पेशल चिकन, बटर चिकन बिर्याणी. शेफ स्पेशल आहे आणि असं हाताने खाल्ल्याशिवाय मला फील नाही की मी बिर्याणी खाते. सो मी हातानेच खाणार. मग ते सोशलमध्ये असू दे, नंतर बेस्टमध्ये असू दे, कुठे पण असू दे. इट इज नाईस. इट इज व्हेरी व्हेरी नाईस. मध्ये झालं आहे पेटीमध्ये पिसायला अँड इट्स समथिंग. आणि आता मी ना तुम्हाला एक टेक्निक दाखवते. आय विल पे थ्रू डिस्ट्रिक्ट अँड आय विल शो यू द डिफरन्स. त्यांना तुम्ही इफ युजली ना तुम्ही कुठे प्रिफर करताय आणि तुम्ही लाईक डेली बेसिसवर कधी जाता ना रेस्टॉरंट्समध्ये, तर तुम्ही डिस्ट्रिक्टवरून पे करू शकता. लाईक डिस्ट्रिक्टमध्ये ना कुपन्स वगैरे पण असतात आणि ऑलरेडी 10% ऑफ सो यू कॅन पे फॉर दॅट. मला तर सांगत नाही. तर मी ना डिस्ट्रिक्टवरून बुक केला टेबल अँड नाव इथे किती अमाऊंट आहे? 1475. ओके. अँड नाव आय विल प्रोसीड. ऑलरेडी 10% फ्लॅट आहे बिकॉज मी डिस्ट्रिक्टवर बुक केलेलं. अँड यू कॅन सी. आणि त्याच्यानंतर मी कॉईन्स रिडीम करणार आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक कुपन आहे तर मी ते. अरे यार, and the amount is and इकडे तुम्हाला ॲडिशनल फीज वगैरे थोडेसे आहेत अँड टोटल अमाऊंट तुमची जी पे आहे ती 930 आहे. तर बिल होतं 1475चं अँड अमाऊंट इज 9. तर मी बोलली होती की मी डोनट खाणार, तसं मी डोनट घेतला आणि आज मोड डोनट्समध्ये आहे एक काहीतरी डोनटी आहे आज. सो दे आर सेलिब्रेटिंग अँड 69. मी जसं तुम्हाला दाखवलं ना सोशलमध्ये डिस्ट्रिक्ट ॲपवरून सेम आयडेंटिटी होतं आणि याच्यामध्ये तुम्ही थोडे थोडे कॉईन्स पण तुम्हाला मिळतात. तुम्ही जसं जसं पे करतात. सो वी विल हॅव दिस. मी किती सिस्टमॅटिक कट केला आहे. सो आज आमच्याकडे आहेत वैष्णवी. यार ठीक आहे ठीक आहे. वैष्णवी, तर आम्ही तिला क्वेश्चन विचारणार आहे. 5-6 क्वेश्चन विचारणार आहे. लेट्स सी हाऊ शी इज गोइंग टू आन्सर. इझी क्वेश्चन आहे, एव्हरीबडी कॅन आन्सर बट लेट्स टेस्ट. ठीक आहे. तुझा पहिला क्वेश्चन आहे की समज एरोप्लेन जात आहे असं वरून, त्या एरोप्लेनमध्ये 503 विटा आहेत. किती विटा आहेत? 503. त्यातली एक वीट जर खाली पडली तर एरोप्लेनमध्ये किती विटा होत्या? इझी. वा, किती चांगली. 502 विटा होत्या. करेक्ट. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन. समज तुझ्या घरी फ्रीज आहे. समज तुला त्या फ्रीजमध्ये हत्तीला फ्रीजमध्ये तुला हत्तीला ऍड करायचं आहे. हत्तीला घुसवायचं. कसं घुसवणार? हत्ती का घुसेल फ्रीज? हत्तीला घुसवायचं आहे. हाऊ यू वांट टू डू इट?
हत्तीला फ्रीज मध्ये बुकायला सगळं सामान काढून पण नाही जाणार हत्ती यार. पण सांग तर इफ यू वॉन्ट टू डू इट हाऊ यू विल डू इट. सगळं सामान काढून हा आणि म्हटलं कसं? तर एक नंबर द्या करायचं सामान काढायचं ना हत्तीला विश्वास. ठीक आहे आता समज माझीला बॅड वाजत आहे. आता समज त्याच फ्रीज मध्ये तुला जिराफ टाकायचा तर हाऊ यू वांट डू इट. फ्रीज मध्ये हत्तीला काढणार आणि तर स्मार्ट आहे ठीक आहे करेक्ट बोललीस. अरे यार तू ब्लॉगिंग करते काढणार हा नाही ऐक ना कोणाला काढणार हत्तीला काढणार जिराफला काढणार आणि फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये फ्रीज काढणार हत्तीला काढणार जिराफ काढणार फ्रीज काढणार. ठीक आहे पण 3% आन्सर राईट दिले आहे. असं ठेव हा ना. 3% आन्सर राईट दिलेले आहेत. आता उरलेले 3% आहेत. ठीक आहे दॅट विल डिसाइड हाऊ मच इंटेलेक्ट यू आर. ठीक आहे ठीक आहे. आता चौथा क्वेश्चन आहे की समज चौथा क्वेश्चन आहे की समज जंगल इकडे नॅशनल राहतेस ना जंगलामध्ये सिंह आहे सिंह लोक राजा नसते जंगलचा. तर समज सिंहाने डिसाईड केलं की सगळ्यांची पार्टी बनवायची पार्टी ठेवायची आणि त्यांनी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं. तर जंगलात सगळे प्राणी जाणार आहेत सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो तो बट एक प्राणी जात नाही विच वन. जिराफ कारण की फ्रीज मध्ये बनलाय. ठीक आहे आता तिकडे एक नदी आहे त्या नदीमध्ये खूप सारे मगरी आहेत आणि त्या मगरींमधून तुला जायचं आहे. तर हाऊ यू विल तुला जायचं आणि तुला जिवंत पण जायचं आहे. तर तू जातेस कसं जाणार तू त्याच्या फायदे जाऊ शकत नाही. कसं जाणार तुझ्या क्वेश्चनला रिलेटेड आहे का? कसे जाणार ते जास्त इम्पॉर्टंट आहे. नदी आहे हां मग त्याला क्रॉसिंग असेल ना. क्रॉसिंग नाही समज नदी अशी क्रॉसिंग नाही त्याला बट यू हॅव टू क्रॉस इट. ते डोळा एवढे पहिले 4% चान्स राईट दिला कळायला कसं जाणार कसं जाणार दगड ठेवून मग खाणार हां मग काय पोहून जाणार हो जाणार पोहून मग नाही खाणार. मग कसं जाणार मला गेली पार्टीला तू पार करून या साईडला गेलीस आणि तू मेलीस का मरेल तू मेलीस कशी मेलीस. मग तर गेली आहे ना हां मग काय मरेल मी. तेच विचार करा तू मेलीस कशी मेलीस. थिंक 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 वरून मीठ पडली. अरे चला रॅपिड फायर पट हां समज तुझ्याकडे तू बसलाय आणि वरून एक एरोप्लेन जात आहे त्या एरोप्लेनमध्ये 503 विटा आहेत. विटा 503 हां त्यातली एक वीट खाली पडली तर किती विटा उरणार. एक मिनिट खाली पण कुठे वरती की खाली खाली पडली एक वीट तर उरणार किती. 502 सब इधर ही फस रहे. त्या मगरवरती बसला नाही पोहून जाणार. का पोहून जाणार ना कारण की ती मगर पार्टीला गेली आहे. अजून एक आता समज मगर नाही ना मगर पाठला गेली तर तू पोहून गेलास आणि किनावर गेलास बट मेलास कसं काय. एक मिनिट पडली ना हा किती बरोबर आहे सगळं. असं पॅन माझ्याकडे घेतलं. हे जे कंटिन्यू असं करतात ना त्यांना ऑलरेडी रील वर आलेलं आहे. काय? मगरमध्ये प्रश्न नव्हता नव्हतं बघा प्रश्न मगरवाला नाहीये मगरचा प्रश्न म्हणजे तू इन्व्हेंट केलाय. नाही बघितलं मला बाकीचे माहिती पण मी होते बघितलंच नव्हता. मी बघितलंच नाही व्हिडिओ. तू बघितला व्हिडिओ. मी बोलली त्यामध्ये नव्हता म्हणून नाही आला. मी बोलली नाही यांनी व्हिडिओ बघितला मी नव्हता बघितला. माझे आन्सर वाले जे रिॲक्शन आहे ते फॅक्ट आहे ह्याचे नाही आहे. आणि ही दी प्रूफ. मला एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं आलं. निनादला पण इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल. हा खूप रॉ ब्लॉग होता आहे ना 2 दिवसाचा. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब. आणि नेक्स्ट ब्लॉग काहीतरी मोठं आहे. समथिंग सरप्राईज अँड समथिंग बिग इज हॅपनिंग. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि तसं पण मी नेक्स्ट वीकमध्ये अपलोड करेन. हा ब्लॉग तुमच्याकडे उद्यापर्यंत येऊन जाईल. सो इथपर्यंत बघितलं असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब.